त्याला ब्रेनस्टॉर्मिंग खूप महत्त्वाची आहे. आता ब्रेनस्टॉर्मिंग काय आहे की कुठलाही टॉपिक असेल तर त्याच्या कीवर्ड्स काय काय असू शकतो. जस्ट फॉर एन एक्झाम्पल ब्रेनस्टॉर्मिंगचं एक सांगतो थोडक्यात. हां, देर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ. हैप्पीनेस इज़ द पाथ, देर इज़ नो पाथ टू हैप्पीनेस. हैप्पीनेस के लिए कोई रास्ता नहीं है, हैप्पीनेस खुद एक रास्ता है. हाच टॉपिक आहे तो, राईट. तर हॅपीनेस म्हणजे काय, ब्रेनस्टॉर्म करा. हॅपीनेस काय आहे नेमकं, काय, व्हॉट इज बिंग हॅपी, व्हॉट इज बिंग हॅपी, हाऊ शूड वी बी हॅपी. माझी हॅपीनेसची डेफिनेशन काय आहे, स्कॉलर्स हॅपीनेसला काय म्हणतात, फिलॉसॉफर्स हॅपीनेसला काय म्हणतात, माझी हॅपीनेसची परिभाषा कशात आहे. ओके, हॅपीनेसला जायला कुठला रस्ता नाही आहे असं म्हणतात, रस्ता. ओके, देर इज अ पाथ. म्हणजे पाथ ऑब्लिक वे ऑब्लिक रूट. यू आर गेटिंग की मी ब्रेनस्टॉर्म कसं करतो आहे, यालाच तुम्हाला नंतर वाढवायचं आहे जे काही मेन्शन करेल त्याच्यात. देर इज अ नो पाथ टू हैप्पीनेस, कोई रास्ता नहीं है. तो फिर रास्ता क्या है, रास्ता क्या है, तो क्या करना पड़ेगा. आय होप यू आर गेटिंग द क्वेश्चन्स. हे क्वेश्चन तुम्हाला लिहून काढायचे आहे जेव्हा तुम्ही एसे अटेम्प्ट कराल आणि त्यालाच इलॅबोरेट करायचं जे तुमच्या डोक्यात येत आहे. त्याच्यात एलिमेंट्स काय काय वापरता येईल, कुठले फिलॉसॉफरचे रेफरन्सेस घ्या, कुठल्या तुमच्या आयडिया जनरेट आले असेल तर ते यूज करा.